आज आपण बनवतात उपासाचे कटलेट। तर इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे वरई आणि 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला बारीक आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि एका एअर टाईट डब्यात आपल्याला भरून ठेवायचं, म्हणजे कधी पण आपण ते यूज करू शकतो। इथे एक उकळलेला बटाटा खिसून घेतला आहे आणि त्यात 3 ते 4 चमचे आपल्याला मिक्सर टाकायचं आहे, ते चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची आणि थोडेसे तीळ टाकलेत मी। आणि पीठ थोडंसं लावून ठेवायचं, कारण त्याला आपल्याला बँडिंग नसते, त्याच्यामुळे थोडंसं मी झाकून ठेवले 5 ते 10 मिनटं। मग त्यानंतर थोडंसं आपल्याला अजून एकदा हाताने चांगलं त्याला मळून घ्यायचे आणि मी एका इथं तेलाच्या पिशवीवर त्याला आपल्याला थोडंसं जाडसर असे कटलेट थापून घेते आणि आपण एका सुरीने त्याला कट करतोय। तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि असे कटलेट तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तेल टाकून थोडंसं तव्यावर आपण भाजून पण घेऊ शकतो, जर तुम्हाला तेलाची आवडत नसतील तर। हिरवी मिरची आणि मी त्याच्यात बॉल करून बघितले होते, तर बॉल पण छान झालते। तुम्ही तसे बॉल पण खाऊ शकता कचोरीसारखे आणि त्याच्यात आपल्याला स्टफिंग तर भरू शकतो तुम्ही। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एकादशी निमित्त बनवलेला व्हिडिओ आहे।